येरमाळा गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने वाचन कट्ट्या शुभारंभ. कळंब तालुक्यातील येरमाळा गावात नव्याने स्थापन झालेल्या येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या खास आवडीचा वाचक कट्ट्या शुभारंभ करण्यात आला. येरमाळा गावातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त शिक्षक, शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त तसेच शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग, सर्वसामान्य व्यक्तीची आवड ही देशविदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील ही ताज्या घडामोडी जाणून घेण्याची असते. परंतु आपल्या घरातील नातवंडे, घरातील महिला मंडळ त्यांच्या आवडीची मालिका व मुलांच्या आवडीचे कार्टून्स पाहण्यामुळे घरातील मंडळीचा वेळ जातो. सर्वांच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करणारी ज्येष्ठ मात्र आपल्या आवडीच्या बातम्या आणि राजकीय घडामोडीचे ताजे विवरण पाहण्यास मिळत नाही. रेडिओ माध्यम बंद झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष बातमीपत्राकडे लक्ष वेधले असून परंतु मोबाईलमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जलद बातम्या पाहायला मिळतात. परंतु ज्येष्ठ नागरिकांना आजही अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सलून, हॉटेल, पानटपरी इत्यादी ठिकाणी वृत्तपत्र वाचण्यासाठी भटकंती करावी लागते. येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने अभिनव उपक्रम करून उतरत्या वयातील वाढत्या व्याधीने त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी बसून सर्व वृत्तपत्रे वाचकास मिळावी म्हणून येरमाळा ग्रामपंचायतीसमोर येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने वाचक कट्ट्याचे उद्घाटन माननीय PSI जाधवसाहेब, उपसरपंच गणेश बारकुल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामसेवक खुंबेसाहेब, समाधानजी बारकुल, ज्येष्ठ पत्रकार जाफर शेख, रामराव पाटील, मुरारी कांबळे, अंकुश पाटील, भाऊसाहेब बारकुल, महावीर अचलारे, मारुती बारकुल, अनवरभाई, शहाजी लोंढे, पत्रकार लहू पाटील, सचिन पाटील, अजय बेद्रे, निलेश बारकुल, नागेश तोडकरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाराजी बारकुल यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मानले. या प्रसंगी बहुसंख्य नागरिक व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. आज येरमाळा येथे प्रेस क्लबच्या वतीने वाचन कट्ट्याचे उद्घाटन झाले. वाचन कट्टा हा येरमाळ्यामध्ये प्रेस क्लबच्या वतीने जे केला ते अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि चांगली बाब आहे. कारण खूप महत्त्वाचं होतं हे सगळं करणं. कारण ज्या ठिकाणी वाचक कट्टा झाला त्या ठिकाणी ज्येष्ठांचाही कट्टा आहे आणि येरमाळ्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जमतात. आणि आता सध्याच्या युगामध्ये सोशल मीडियापेक्षा प्रिंट मीडिया किती खूप महत्त्वाचा आहे. कारण व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईलवर यावरच्या बातम्या काही खऱ्या नसतात. जशा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रावर जशा बातम्या येतात आणि त्याच्यावर जसा लोकांचा विश्वास असतो आणि ज्येष्ठांकडे मोबाईल वगैरे काही नसतं त्या दृष्टीनं वृत्तपत्रामधल्या बातम्या त्यांना रोजच्या रोज वाचता याव्यात आणि त्यांना वाचन व्हावं आणि गावातल्या इतर लोकांनीही या ठिकाणी येऊन वाचन करावं यासाठी प्रेस क्लबनं खूप छान आणि कौतुकास्पद काम केलेलं आहे. त्यांचं म्हणावं तेवढं आज मी त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा बी देतो. पेपरच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त चांगलं वाचायला मिळेल आणि गावातल्या समस्याही वाचायला मिळतील, इतरही समस्या वाचायला भेटतील आणि चांगल्या गोष्टी वाचकाला भेटतील. या दृष्टीनं त्यांचं चांगलं कार्य आहे. त्यांच्या या प्रेस क्लबच्या पुढील कुठल्याही चांगल्या उपक्रमास आम्ही पूर्ण त्यांना पाठिंबा देतो आणि पाठिंबा देऊ. त्या दृष्टीनं त्यांनी पुढचे चांगले उपक्रम राबवावेत एवढे मी शुभेच्छा देतो आणि संपवतो. या कार्यक्रमाला गावातले ज्येष्ठ आणि नागरिक सगळे हजर आहात आणि हे आपल्या येरमाळा प्रेस क्लब कट्टा ही जे आज 65, 67, 70च्या घरातले जे इथं आज आमच्यासारखे जे ज्येष्ठ बसत आहेत त्यांच्यासाठी हे आज आपल्या येरमाळा प्रेस क्लबनं ही जी सुविधा करून दिली ते तर मी त्यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट जी कालची बातमी जी आलेली आहे ही प्रेस क्लबच्या वतीने ही बातमी आपल्या वर्तमानपत्रात आली. त्याच्यामुळं शासन बी जागा झालं आणि त्या शासनाची झोप उडाली आणि आज त्यांचे माणसं कामाला आलेले आहेत. तरी मित्र, आज मी वार्ताहरांना माझी एक विनंती आहे की त्यांनी निर्भीडपणे त्या अशा गोष्टीवर लक्ष ठेवून त्याच्यावर अंकुश ठेवून आणि ह्या पत्रकारातून त्याला वाचा फोडावी आणि प्रत्येकाची मदत करावी. आणि ह्याला आमच्या ही जी ग्रुप आहे ज्येष्ठांचा, आमचे महावीर अचलारे आहेत, आमचे कल्याणराव कवडे आहेत, ते अशीच जी ज्येष्ठ भाऊसाहेब आहेत, ही सगळ्यांचा आमची तुम्हाला साथ राहील. क्लबच्या वतीनं
आज वाचक कट्टा एस्कर मित्रमंडळी जी आहे ते असंच आपला टाईम पास करण्यासाठी प्रेस क्लबला असं वाटलं की यांचा टाईम यापेक्षाही अधिक कसा चांगला जाईल ते लक्षात घेऊन येरमाळा प्रेस क्लबचे पत्रकाराने एक विचार करून यातून यांना अजून चालना बुद्धीला दुसरीकडे बुद्धी न जाता वाचनामध्ये ते मिलीन व्हावे आणि वाचून आपले आयुष्य पुढे कसे चांगले दैनिकमध्ये किंवा पेपरामध्ये दररोज वाचण्यासाठी आधुनिक जीवन जगण्यासाठी काही अटी नियम दिलेले असते ते वाचून हे लोक आहे त्या जीवनामध्ये आपला आनंद घेतील ह्या हिशोबानं हा विचार करून येरमाळा प्रेस क्लबच्या लक्षात आल्यानंतर आमचे पत्रकार बालाजी बारकुल, आमचे मित्र, आमचे ज्येष्ठ पत्रकार भैया कांबळे, आमचे सचिन बारकुल, लहूजी पाटील, अजित बेदरे, सचिन पाटील असलेले सगळे म्हणजे वयस्कर त्यांच्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि असेच उपक्रम आम्ही राबवावेत यासाठी त्या ज्येष्ठ मंडळीने आम्हाला प्रोत्साहन द्यावं अशी विनंती करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी माझं 2 शब्द थांबवितो. धन्यवाद. जय हिंद. वाचक कट्टा अर्थात ज्येष्ठांचा कट्टा या ठिकाणी या वर्तमानपत्राची जी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळं मी ज्येष्ठांतर्फे सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा 4था खांब रुजू झालेला आहे असं मला आजच्या दिनी वाटतं. कारण या ज्या वार्ता आम्ही जे वाचणार आहोत इतर जे वाचक वर्ग वाचणार आहेत त्या इतरांपर्यंत पोचवायचंही काम आम्ही करणार आहोत. आजची एक महत्त्वाची येरमाळ्याच्या दृष्टीनं महत्त्वाची एक बातमी पेपरमध्ये आदरणीय वार्ताहर सचिन पाटील यांनी जी गावाच्या दृष्टीनं बातमी टाकलेली आहे त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. कारण त्यांच्या बातमीमध्ये MSEBची बातमी जी त्यांनी टाकलेली आहे त्या बातम्यामध्ये गावाच्या सर्व व्यथा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि गावांच्या व्यथा हे त्यांच्या वार्तांमधून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन करतो. अशाच प्रकारे निर्भीडता पत्रकारिता व्हावी, निर्भीडता गावातील खऱ्या खोट्याच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रात याव्या ही एवढी सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.